त्यांच्या खंडोबाची कमान आहे, श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान. ठीक आहे, इथून आपल्याला आज जायचं आहे. नमस्कार मंडळी, अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. फायनली आजचा व्हिडिओ आपण आहे आपल्या सगळ्या कुलदेवताचं दर्शन करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवणार आहे. आज माझ्या सासरचे कुलदेव म्हणजे हिच्या सासरचे, हिच्या कुलदेवतला आपण जाऊन आलो. म्हणजे हर्ष माहेरचे. हा काय बोलते, माझ्या कुलदेवतला आता आलोय झरेकर. तर आज जरा गर्दी आहे, इकडे कधी नेहमी गर्दी नसते. आणि ऍक्च्युली रोजचाच प्रवास आहे आपला, मुंबई ते हे माळशेज घाट वगैरे. आज आम्ही केला नाही शूट, कारण का खूप ट्रॅफिक होतं, चिखल वगैरे, खूप लेट झाला आम्हाला आज. तर आता प्रॉब्लेम काय माहिती आहे, हे बघा इकडे काय, हे कुठे गेले काय, हे बघा दाखवतो. हे बघा, हे कार्ट आहे आमच्या बरोबर. त्याच्यामुळे काय झालंय, सगळे एकत्र जाऊ शकत नाही. त्या मंदिरामध्ये ॲनिमल अलाव नसतं. क्रिशा आणि अर्णव आणि मम्मी पुढे गेलेत. ठीक आहे, तर आता आपण आलेलो आहे कोरठण खंडोबा. ठीक आहे, तर खंडोबाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे इथे. तर आता वर जाऊया आपण, ते लोक आलेत मग आपण जाऊया. आज तुम्हाला पूर्ण, आज पहिल्यांदा आपण आपला या कुलदेव क्षेत्राचा आपण शूट करतोय. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता थोड्या वेळानंतर आपण वर जाऊया. नाही तुझ्याकडे सदानंदाचा, भैरोबाचे, अंबाबाईचा, दो 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 दो. दर्शन झालेलं आहे आपलं, तळी भंडार करून झालेलं आहे. आता तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. खूप छान आहे आणि खूप व्यवस्थित राहण्याची सोय वगैरे खूप चांगली आहे. ठीक आहे, तर आता आपण मंदिराचा परिसर बघूया.
उदो कसं आहे, हा जो आपलं खंडोबाचे देवस्थान आहे, हा एक डोंगर होता. ते डोंगरावर जाऊन बसले होते. ठीक आहे, म्हणू याला कोरठणचा डोंगर, म्हणजे कोरठणचा गड. म्हणजे या गडाचं नाव, ह्याला गड बोलतात. गड म्हणजे या गडाला बोलतात की कोरठण. म्हणजे हा गडावर ते खंडोबा जाऊन बसलेले आहेत. म्हणजे कोरठणच्या गडावर खंडोबा, म्हणजे सदानंदाचा येळकोट, भैरोबाचे चांगवले, अंबाबाईचा उधो म्हणून याला बोलतात कोरठणचा खंडोबा. ठीक आहे, तर तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पोरं आपली गाडी तिकडे उभी आहे आणि मुलं पण तिकडे आहेत. बरोबर पेट असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र वर जाता येत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ. नाही चल इथून चल. हां चल. इथे खंडोबा माळसा घोड्यावरील मूर्तीचं दर्शन तुम्हाला भेटेल, अशी मार्तंड भैरव अवतारामध्ये. तर आपण जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया आणि इथूनच उतरून जायचं आपल्याला नंतर परत. ठीक आहे, परत वर जायची गरज नाही आहे. आणखी पायऱ्या बनवल्या आता एकदम व्यवस्थित त्यांनी बनवलंय. काय का पहिल्यापेक्षा खूप बेटर. मला तर आत्ता माहिती पडलंय ना. हो, आता एकदम सुंदर आणि व्यवस्थित पद्धतदृष्ट्या त्यांनी आता बनवलेलं आहे. पहिलं एवढं नव्हतं, आता छान बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा किती छान मूर्ती आहे, तुम्हाला दिसेल. हे बघा, हे बघा मस्तपैकी खंडोबा माळसा भैरव अवतार आहे. हे प्रिमायसेस आहे आपल्या मंदिराचा. कळस आहे तो. दूरपर्यंत ही तुम्हाला कमान दिसते. कमान ही बघी, कमान ही कमान दिसते. ते कमानाच्या फूडपर्यंत गर्दी असते जत्रेच्या वेळेला, म्हणजे कमानाच्या फूडपर्यंत गर्दी असते. आणि हे बघा इथे तुम्हाला दाखवतो संस्थान आहे. म्हणजे हे बघा, हे संस्थान आहे. त्याच्या पुढे आहे ते राहण्याची जागा, म्हणजे हॉल वगैरे काय प्रोग्राम करायचा असेल तर. आणि हे संस्थान आहे, ही राहण्याची जागा आहे. आणि व्यवस्थित तुम्हाला इथे पार्किंगसाठी जागा आहे शेवटपर्यंत, गाडी वरपर्यंत येते. ठीक आहे, हा प्रिमासेस आहे. ही सगळी ग्रीनरी आपल्या गावाकडे साईडलाच बघायला मिळेल. किती छान आहे बघा. माझी माळसा कुठे गेली बघू दे. हे बघा माझी माळसा इकडे. हे बघा माझी माळसा. चला खंडोबा देवस्थानचा फोटो घेऊया मस्तपैकी. हां चला, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अहिल्यानगरचे आपले कानूरचे जे आपले झरेकर परिवार आहेत, कृपया यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान तुम्हाला घरी बसल्या आपल्या खंडोबा आणि दर्याबाईचं दर्शन करायला मिळेल. ठीक आहे, तर कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. इथूनच आलो आपण. तर आम्ही एक फॉलो करायला विसरलो की प्रथा की बायकोला उचलून ह्याची पहिली ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, किती पायऱ्या आहेत? 4 10 पायऱ्या आहेत. या 10 पायऱ्या उचलून बायकोला वर घेऊन जायचं असतं. त्या
त्याला देवीसाठी ओटी घ्यायची राहिलेली होती. ठीक आहे, आता जे काय आहे ना ते अगरबत्ती जे सगळं इथूनच घेतले ना तिने. हा अगरबत्ती घेतली. तर आता आपल्याला इकडे दुकान भेटलेलं आहे, तर तिथे आपण आता साडी आणि हे घेते. बघा कुठली साडी घेते? एक लालवाले घेते 2. दोन साडी लागणार आपल्याला, कारण 2 साड्या लागणार आपल्याला, कारण दर्याबाई आणि वेल्लाबाई या दोघी बहिणी आहेत आणि आपली कुलदेवता आहे दर्याबाई, तिची बहीण वेल्लाबाई. तर या दोघींना आपल्याला साडी आणि ओटी द्यावी लागेल, त्यासाठी आपण ती साडी घेतोय. फायनली आपण आपल्या देवस्थानात जवळ पोचलेलो आहे. हे बघा ही कमान आहे, ही बघा ही कमान आहे. मम्मी चला चला पुढे चला. कुलदेवत दर्याबाईची इथे आपण आलेलो आहे. आणि मम्मी गाडीतच बसली आहे, कारण की स्मोकी आणि कोको आहेत गाडीमध्ये. त्यामुळे मग खाली ॲक्च्युली खाली उतरायचं आहे, मग चढायचं आहे. ॲक्च्युली ऑलरेडी ती खंडोबाला चढली आहे, तर तिला इकडे चढायला काय आलं बा, इकडे चढणं तिला पॉसिबल नाही आहे. आता इथं माकडं पण खूप आहेत. आता बघूया, सगळे माकडं आराम करतात इथं काय. ग्रीनरी बघा आजूबाजूला, पद्धतशीर एकदम पद्धतशीर. आज असतील भटजी मंदिरात, एवढे लोक येणार. म्हणजे ह्या लोकांनी खूप जास्त हे केलं, काय बोलतो त्याला, इम्प्रूव्हमेंट, प्रगती. व्यवस्थित पायऱ्या वेऱ्या सगळं बसायला. पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल बघा आता. 12 महिने पाणी. कुठे? इकडे हो, इथे झऱ्याला 12 महिने पाणी असतं. पोरं गेली पुढे. जेव्हा लोक जास्त असतात तेव्हा माकडं खूप कमी असतात, म्हणजे ते लपलेले असतात तिथे. म्हणजे आज का तुम्हाला ते दिसणार नाही माकडं वगैरे. चला उतार बघ तिथे. आता एवढं चढणं मम्मीला पॉसिबलच नाही आहे. काय ग तुम्ही पत्ता पोरांच्या हातात शिद्या आहे, पटकन नाही आहे माकडे. हे बघा झऱ्यांचं पाणी कंटिन्यू 24 तास चालू आहे. 12 महिने पाणी झालं असतं, एकदम 12 महिने. श्रावणी आराम पाईप बी बसलेल, पान खाली ओलं आहे. तुम्ही तोसाला सांभाळा मग मला बोला. सगळे ते होल दिसतात तुम्हाला तिथे, होल डोंगरामध्ये माकडं तिकडे बसलेले असतात पावसामध्ये. ॲक्च्युली चला दिसते का तुम्हाला? बघा कुठे माकड दिसतोय का आपल्याला? एकही दिसणार नाही, कारण की लोक जास्त आहेत. खाऊन पिऊन त्यांचं पोट भरलेलं आहे, त्याच्यामुळे तर ते दिसणार नाही. झोपायला गेले आहे. हे बघा इथे एक दरी आहे, डोंगरचा कडा इथे कोसळला होता तेव्हा खूप माकडं मेली होती इकडे. हे बघा हां, देवीच्या कपारीला सैन्य असं. हे बघा पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल, पण पाणी काय दिसत नाही. अरे नो कॅमेरा पकड तर कॅमेरा चालू आहे. समोर ताराबाची हात पूजेला घातली जाते. पुढे साडी आली, पुढे मोठी आली, साडी आली. पुढे काय पूर्ण नाव? मुकेश झरेकर.
मग तुमचं पत्र रिटर्न पाठीमागं आलं. कसलं? मी पाठवलं होतं ना अंगाला हप्तामध्ये, ते रिटर्न आलं. पत्ता थोडा पत्ता बदलला ऍक्च्युली त्यांनी, मग त्या पत्त्या पाठवलं पण मिळालं नाही मला रिटर्न आलं. अच्छा तुम्हाला रिटर्न. हां बरं. हां याला कुंकू लावा. धरेकर कुटुंबारी परिवारशम दिवाळी पाडवा भेट देवी अंबाबाई सकल शांती मनोक्षांती कामक्षांती देवशांती सर्व कन्या देवता बालकादी विधिपूर्वकं पूजा अर्च्याची निरांजन धूपदीपं चंदनम हर्ष दरेकर देवता ध्योय नमः दुर्गे दुर्गटभारी तुझवीन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी वारी पडलो आता संकट नेवारी जय देवी महिषास्वरमर्दनी व दैत्यास्वरमर्दनी सुरवरवीश्वर देवी तारक संजीवनी जय देवी जय भवनी भवनी पाहता तुझायचे नाही चारी श्रमण तुला बोलवे काही सावी विवाद घालिता पडलो प्रवाही हेतू भक्ताला हेतू दासाला ये पावशी लवलाही जय देवी महिषास्वरमर्दनी दैत्यास्वरमर्दनी सुरवरवीश्वर देवी तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी वदाशा वेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचुनिया खून पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पदपंगल देशा जय देवी महिषास्वरमर्दनी व दैत्यास्वरमर्दनी सुरवरवीश्वर देवी तारक संजीवनी जय देवी जय दर्याबाई माता की जय. त्याच्यावर दक्षिणा करून द्या. नमस्कार करा. हे बघा आता आपण आजी आरती गेली दर्याबाईची आणि ही तिची बहीण आहे वेलाबाई. ठीक आहे, तिचं मंदिर आतमध्ये आहे आणि हे बघा हे पाणी 24 तास 12 महिने पडत असतं. हे बघा तुम्हाला दिसेल. हा मंदिराचा प्रेमासेस आहे. बरोबर सगळं डोंगरांच्या दरीच्या मध्ये ही देवी वसलेली आहे. आई सांगतील स्टोरी या देवीचं आपल्याला. ठीक आहे, हे बघा मस्त प्रेमासेस आहे. चारी बाजूनी पाणी पडत आहे. हे जिने कुठं जायचं बघायला पाहिजे ना. तिथून आपण वर आलो, खाली आलो, परत वर जायचं आहे. तर टार्गेट होता की अंधार पडायच्या अगोदर आपण दर्याबाईचं दर्शन करायचं. तो आपला टार्गेट पूर्ण झाला आहे. आता वाजलेले आहेत 5:15. कुठलं मंदिर. आता आपल्याला कानूरला जायचं आहे. आपल्या घरातलं जे देव आहे त्याची पूजा करायची. त्याला भंडारा लावून मग नारळ फोडून मग सिंदूर फासून मग पुढे आपण आपल्या घरी जायचं. ठीक आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या मूळ घराच्या इथे पोचलो आहे. ही आपली घरी पोचण्याचा रस्ता आहे. इकडून आपलं घर तुम्हाला दिसता येईल. दिसेल गेला तो. हे बघा आपलं घर आहे. हे गावचं आपलं मूळ घर. टाळ आहे. हो मग ऑब्विसली टाळायचं असणार ना. अरे त्या आजीला बोलवावं लागेल आता. बाहेरचं आहे ते आपण देवाचं सगळं करू आणि घरचा प्रवास गाठू पुढे. पुढे 2 तास तर घरी. फायनली आपण आलेले आहे आपल्या घरामध्ये. हे बघा आपलं घर आहे. म्हणजे हर्षच्या आजोबांच्या आधीपासूनचं हे घर आहे. मस्तपैकी जुना पक्क एकदम सिमेंटचं बनवलेलं आहे. बघा दरवाजा. हर्ष येतोय ते सामान घेऊन. आपला जो आहे दरवाजाच्या इथे एक देव आहे त्याची पूजा करावी लागते. नळ पण आहे बघा इथे आपल्या इथे. सोडून देऊ ना ते आपलं नाही. थोडीशी गडबड झाली. मम्मी नेहमीप्रमाणे विसरलेली आहे
ज्या देवाच्या दर्शनासाठी चाललोय ते अगरबत्ती नाही, माचीस नाही, ते परत आणायला मी गेलो. ठीक आहे, आता आपण आलेलो आहे गावात. आपलं गावाचं घर आहे. दाखवलं मी घर. दाखवलंच घर? हो मग. हे घर आहे आपलं. वडिलोपार्जित घर आहे. आता ज्या व्यक्तीला आपण ते दिलं होतं राहण्यासाठी, ती व्यक्ती सध्या बाहेर गेली आहे. आपले देव आपल्या घराच्या बाहेर आहेत, म्हसोबा. ठीक आहे, त्याला आपण व्यवस्थित धुवून वगैरे, शेंदूर वगैरे फासून सगळं व्यवस्थित करणार आहोत. ठीक आहे. माझ्याकडे किस्सा नाही आहे. आता आपण आहे ना कान्हूरचा फेमस जो वडापाव आहे तो खाणार आहे. म्हणजे वर्षातून एकदा इथे आलो ना आपण देवाला, तर तो वडापावची जी टेस्ट आहे ना, दुनियामध्ये तुम्ही कुठे पण जावा जगभरामध्ये, त्या वडापावची टेस्ट कुठेच तुम्हाला भेटणार नाही. काय ग्रीष्या, वडापाव नाही खाल्लंय ना? हां आई, त्या वडापावची टेस्ट कुठेच नाही आहे जगाच्या पाठीमागे. समोसे खाल्लेले आहेत. हां, तर आज आपण फायनली त्या वडापाव चाखणार आहोत. आणि इकडे तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र गामदेवत मुक्ताबाई देवस्थान कान्हूर पठार. कान्हूर पठारच्या इथे आलेलो आहे आपण. अरे हाय का वडापाववाला? हाय हाय, चला या साईडला या. अरे यार, हा बंद आहे वडापाववाला. शिट, आनंद झाला हिला. हा वाला कुठे गेला? शिफ्ट केलाय का त्याने? ओके. तर हा जो वडापाववाला आहे तो तिथे पुढे गेलेला आहे. वडापाववाला बघूया आपण आता तोच आहे की दुसरा आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की जो आपण वडापाव खायला आलेलो तो काय आपल्या नशिबात नाही आहे आणि तो बंद आहे. त्याच्यामुळे कॅन्सल झालेला आहे प्रोग्राम. मन दुःख झालेलं आहे माझं. बघूया, अरे आता हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं आहे. फक्त देवदेव वगैरे झालेले आहेत. आता बघूया.